Welcome all of you. Today we are learn the new chapter in ninth class mathematics part 2. The chapter name is parallel. This is second chapter in the mathematics part 2. This is very important chapter in ninth class and also 10th class. In previous lecture we have studied complete the basic concept in geometry. Next, today we have learned the parallel lines. पहा ह्या ठिकाणी पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री हा चॅप्टर पूर्ण केला. आता आपल्याला असाच अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे द पॅरलल लाईन्स हा एकदम छोटा सोपा असणारा टॉपिक आहे आणि तो आपण आज शिकण्याचा प्रयत्न करतोय. पहा पॅरलल लाईन्स हे जे आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला अगोदर माहिती आहेच. 8वीला शिकला आहात, 7वीला सुद्धा पॅरलल लाईन्स ही कन्सेप्ट तुम्हाला कुठेतरी येऊन गेली. पण आता पॅरलल लाईन्स बद्दल आपल्याला एक डीप अशा कन्सेप्ट आहेत, बऱ्याच कन्सेप्ट आहेत त्याच्या बाबतीत ते आपल्याला ह्या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. द चॅप्टर नेम इज पॅरलल लाईन्स. In this chapter, first learn the what is mean by parallel lines. What is mean by parallel lines? Parallel line कशाला म्हणतात पहा. The edge of this book, this edge and this second edge. These two edges are not intersect each other. Then these two edges are known as parallel lines. किंवा ह्या बोर्डचं वरची कडा आणि खालची कडा किती लांबवल्या तर परस्परांना इंटरसेक्ट होणार आहेत का नाही, म्हणून ह्यांनाच म्हणतात पॅरलल एजेस. ओके. आणि मग अशाच पद्धतीने असणाऱ्या ज्या लाईन्स असतात ज्या एकाच प्लेनमध्ये असतात परंतु परस्परांना कधीही इंटरसेक्ट होत नाहीत, अशा लाईन्सलाच आपण काय म्हणतो पॅरलल लाईन्स. व्हॉट इज मीन बाय पॅरलल लाईन्स असं तुम्हाला विचारलं तर the lines which are coplanar and do not intersect each other are known as parallel lines. What is mean by parallel lines? पहा ह्या ठिकाणी आपण पुस्तकाचं उदाहरण घेतलं होतं. ही कडा आणि ही कडा कधी इंटरसेक्ट होत नाहीत, अशांनाच त्या ठिकाणी काय म्हणतात पॅरलल लाईन्स. किंवा रेल्वेचे जे दोन रूळ असतात त्या ठिकाणी किती लांबले तर ते परस्पर इंटरसेक्ट होतात का नाही, ते सुद्धा पॅरलल असतात, पॅरलल टू इच अदर. आपण एक एक्झाम्पल ह्या ठिकाणी पाहूत. पहा बरं, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ही एक लाईन घेतली आणि ही सेकंड लाईन घेतली. फर्स्ट लाईन इज लाईन L and line M are coplanar line, but these two lines are not intersect each other. Then these two lines called as parallel line. पहा ह्या दोन लाईन्स एकाच प्लेन मध्ये आहेत. काय आहेत? एकाच प्लेन मध्ये आहेत, परंतु ह्या परस्परांना इंटरसेक्ट होत नाहीत. ह्या परस्परांना इंटरसेक्ट होतात का नाही, नसतील होत तर त्यांनाच म्हणतात पॅरलल लाईन्स. आणि जर त्या परस्परांना इंटरसेक्ट होत असतील तर त्यांना पॅरलल लाईन्स म्हणता येणार नाही. पाहू ह्या ठिकाणी लाईन L पॅरलल टू लाईन M. ओके. पहा लाईन L पॅरलल टू लाईन M. आणि मॅथमॅटिकली हे कसं लिहितात पहा. लाईन L पॅरललचे हे साइन आहे, पॅरलल लाईन M. पहा ह्या ठिकाणी पॅरललचं साइन आहे, दोन उभ्या रेषा आहे, पॅरललचं काय आहे साइन. लाईन L पॅरलल टू लाईन काय M. ओके. नेक्स्ट अशा पद्धतीने एक लाईन आहे. ओके. ही लाईन आहे आणि ही लाईन अशा पद्धतीने आहे. ही याला A म्हणू आणि ही लाईन कोणती B. पहा किंवा दिस इज लाईन A and this is line B.
दिस टू लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट इच अदर. असं दिसतंय आपल्याला फिगरमध्ये. लाईन इंटरसेक्ट झालेलं नाही दिसत, पण ही लाईन आहे, ही पुढे वाढवली तर ह्या ठिकाणी कुठेतरी इथं काय होणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे. म्हणून दीज आर नॉट पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन कशाला म्हणतात? एकाच प्लेन मध्ये असतात परंतु कधी इंटरसेक्ट होत नाही, त्याला पॅरलल लाईन म्हणतात. आणि मग हे पॅरलल आहेत का? दीज आर नॉट पॅरलल लाईन्स. पहा हे काय, लाईन ए नॉट पॅरलल टू नॉट पॅरलल टू लाईन बी. आणि कशाला पॅरलल म्हणतात? डेफिनेशन आपण पाहू. द लाईन्स which are coplanar, the lines which are coplanar do not intersect each other are called as parallel lines. The lines which are coplanar, एकाच प्लेन मध्ये असून do not intersect each other are called as parallel lines. तुम्हाला पॅरलल लाईनचे एक्झाम्पल विचारले, उदाहरण विचारले तर तुम्हाला सांगता आले पाहिजेत. भिंतीची वरची कडा आणि खालची कडा पॅरलल आहे, किंवा पुस्तकाचे आहे, किंवा आणखी तुम्ही बरेचशी उदाहरणं सांगू शकता. ओके. आता नेक्स्ट तुम्हाला पाहायचं आहे ट्रान्सव्हर्सल. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सव्हर्सल? पहा, ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात हे आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणायचं हेच पाहू. पहा बरं, ह्या ठिकाणी दोन लाईन घेतल्यात. लाईन आहे पहिली एल आणि दुसरी लाईन आहे एल आणि एम. ओके. आणि ह्या ठिकाणी ह्या लाईनला एका तिसऱ्या लाईननं इंटरसेक्ट केलंय. पहा, ह्या ए नावाच्या लाईननं ह्या लाईनना काय केलंय, इंटरसेक्ट केलंय. आणि मग ह्याला जे इंटरसेक्ट केलंय ह्यालाच म्हणतात, ह्या लाईनलाच म्हणतात, लाईन ए ला म्हणतात. लाईन ए इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. पहा, कुठे इंटरसेक्ट केलंय? पी, हे त्याला नाव देऊ क्यू. ह्याच्यामध्ये लाईन ए इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. येते लक्षात? लाईन ए ही एल अँड एम ची काय ट्रान्सव्हर्सल आहे, हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. किंवा आणखी अशा पद्धतीने दोन लाईन काढल्या. ही एक लाईन आहे, ओके, आणि ही सुद्धा एक अशी काय लाईन आहे. पॅरलल असू द्या, पॅरलल नसू द्या, पॅरलल असतील असं काय, पॅरलल नसतील त्याचा सध्या विचार करायचा नाही. ओके. ही एक आहे, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ह्याच्यामध्ये पहा बरं, ह्या ठिकाणी ह्याला आपण नाव देऊ एक्स वाय आणि ह्याला ए आणि बी. ए आणि बी, ह्या ए आणि बी ह्या एक्स आणि वायच्या काय ट्रान्सव्हर्स आहे. हाच वरसा लाईन एक्स अँड वाय आर द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन ए अँड बी. पहा, ह्या ए आणि बी ह्याच्या ट्रान्सव्हर्सल आहेत, तशाच पद्धतीने एक्स आणि वाय ह्या सुद्धा ह्या दोन लाईनचे काय ट्रान्सव्हर्सल आहेत. हे तुम्हाला समजलं पाहिजे. ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात हे समजलं का? ह्या ठिकाणी इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. ओके. इथं लाईन ए अँड बी आर द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एक्स अँड वाय. हे पहा, आता तुम्हाला डेफिनेशन दिली ट्रान्सव्हर्सलची. द लाईन ट्रान्सव्हर्सलची डेफिनेशन पहा. अ लाईन इंटरसेक्ट टू अदर कोप्लेनर लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्सल. पहा, डेफिनेशन काय सांगितले ट्रान्सव्हर्सची. अ लाईन इंटरसेक्टिंग टू अदर कोप्लेनर लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्सल. पहा, ही एक लाईन दुसऱ्या एकाच प्लेन मधल्या दोन लाईनला दोन भिन्न बिंदू मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. आणि असं करत असेल तर हिला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्सल. काय म्हणू शकतात या ठिकाणी, लाईन ए बी इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. इथं काय, लाईन ए अँड बी आर द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एक्स अँड वाय.
हे झाल्यानंतर इंटरसेप्ट कशाला म्हणतात हे तुम्हाला माहित पाहिजे. पहा, अ सेगमेंट कट ऑफ बाय ट्रान्सव्हर्सल ऑन अ टू डिस्टिंक्ट लाईन इज कॉल्ड ॲज इंटरसेप्ट. पहा, हा जो आहे ना, पहा हे दोन लाईन आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. ह्या ठिकाणी इथं पी बिंदू छेदलंय, इथं क्यू बिंदू छेदलंय आणि हा एवढा जो पार्ट असतो ना, ह्यालाच काय म्हणतात, ट्रान्सव्हर्सल. ह्यालाच काय म्हणलं जातं, ह्यालाच काय म्हणलं जातं, इंटरसेप्ट. काय म्हणलं जातं, इंटरसेप्ट. पहा, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ही एक लाईन आहे एल नावाची आणि ही लाईन काय आहे, एम नावाची. पॅरलल आहे असू द्या, पॅरलल नसू द्या, काही असेल तरी चालेल. हे दोन लाईन पॅरलल दिसत नाही. ओके, ही त्या ठिकाणी आहे त्यांची ट्रान्सव्हर्सल. आणि इथं पी पॉइंट आणि इथं कोणता पॉइंट आहे, क्यू पॉइंट. सेगमेंट पी क्यू इज कॉल्ड ॲज इंटरसेप्ट. पहा, इंटरसेप्ट कशाला म्हणतात हे समजलं. सेगमेंट, पहा सेगमेंट पी क्यू, पहा सेगमेंट पी क्यू इज द इंटरसेप्ट made by the line made by the line A on the line L and M. पहा, segment PQ is the intercept made by the line A on the line L and M. पहा, ह्या लाईन ए न ह्या ठिकाणी एल आणि एम वर एक हा एवढा जो पार्ट तयार केला आहे, ह्या सेगमेंटलाच काय म्हणतात, इंटरसेप्ट. लक्षात आला असेल इंटरसेप्ट कशाला म्हणतात. आता पहा, 3 कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आल्या. पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन कशाला म्हणतात हे समजलं. त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात हेही कळलं आणि त्याच्यानंतर इंटरसेप्ट कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हा सर्वांचं परत एकदा ह्या नवीन लेक्चरमध्ये स्वागत. आपण पाहतोय महेश कुमार तोले यूट्यूब चॅनल आणि ह्या ठिकाणी आपण एक नवीन प्रकरण सुरू केलं होतं, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स. ह्या प्रकरणामधला पुढचा जो काही पॉईंट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. द पॉईंटचं नाव आहे अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल. अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल. angles made by transversals. आता हे पहा, हा टॉपिक आपण सुरू केला होता. ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात हेही पाहिलं, पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात तेही पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण शिकतोय अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. पहा, line M and line N, these are two lines and line L intersect line M this point and for line N in this point. Then line L is called as a transversal of line M and N. पहा, line L ही ह्या M आणि N ला दोन भिन्न बिंदू छेदलीये, त्याच्यामुळे तिला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्सल. लाईन एल इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एम अँड लाईन एन. आणि असं असेल तर त्या ठिकाणी 4 अँगल तयार होतात. वरच्या ठिकाणी पहा, ते पाहण्यात आपण ए बी सी आणि डी ह्या ठिकाणी 4 अँगल तयार झाले आणि तसेच 4 अँगल इथं ई एफ जी आणि एच ह्या ठिकाणी सुद्धा 4 अँगल तयार झालेत. आणि मग हे जे 4 अँगल आहेत ह्या अँगलचे टाईप्स पडतात, त्यांचं वर्गीकरण केले आणि ते कशा पद्धतीने आणि वर्गीकरण कशा पद्धतीने केले हे आपल्याला शिकायचं. पहा, पहिला त्याच्यामधला प्रकार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणतात हे आपल्याला पाहायचे. कोणते अँगल, करस्पॉन्डिंग. पहा, ह्या ठिकाणी अँगल ए आणि अँगल ई
हे जे दोन अँगल आहेत ए आणि ई एकाच बाजूला आहेत आणि एकाच डायरेक्शनने आहेत आणि एकाच डायरेक्शनने जे अँगल तयार होतात त्याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. एक 2-3 उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला हे अँगलचे सगळे टाईप्स एकदम चांगल्या प्रकारे समजतील. पहा, अँगल ए आणि अँगल ई हे जी दोन अँगलची जी पियर आहे त्या पियरला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल पहिली जोडी तयार होते अँगल काय ए अँड अँगल ए अँड अँगल ई. ओके, समजली का? अँगल ए अँड अँगल ई. त्यानंतर तिथंच अँगल डी आणि अँगल एच दुसरी जोडी तयार होते अँगल डी अँड अँगल एच. हे कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग. एचा करस्पॉन्डिंग अँगल ई आणि डीचा काय एच. त्याच पद्धतीने अँगल बीचा करस्पॉन्डिंग अँगल काय आहे एफ. अँगल पहा तिसऱ्या जोडी अँगल बी अँड अँगल एफ आणि ह्या ठिकाणी चौथी जोडी तयार होते अँगल सी अँड अँगल जी. पहा, अँगल सी and angle G. There are 4 pairs of corresponding angle made by transversal L. किती जोड्या तयार झाल्या? पहा, 1, 2, 3 and 4. 4 जोड्या ह्या ठिकाणी कशा तयार झाल्यात? करस्पॉन्डिंग अँगलच्या. परत एकदा लक्षात घ्या, एचा करस्पॉन्डिंग ई, डीचा करस्पॉन्डिंग एच, बीचा करस्पॉन्डिंग एफ आणि सीचा करस्पॉन्डिंग जी. ह्या ज्या पेयर तयार झाल्यात कशाच्या पेयर पाहिल्या? करस्पॉन्डिंग. देर आर 4 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल एल. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल कशाला म्हणतात ते आपण पाहणार आहोत. इंटेरियर म्हणजे हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी 2 लाईन आहेत आणि हिथं होणार जे तयार झालेत ना, आतून जे अँगल तयार झालेत ह्या ठिकाणी एका बाजूचे, ह्यांना इंटेरियर अँगल म्हणतात. आता पहा, मग ह्या ठिकाणी डीचा इंटेरियर ई आणि सीचा इंटेरियर एफ. येते लक्षात? ही इंटेरियर अँगलची एक पेयर आणि हिकडची एक पेयर, म्हणजे किती पेयर तयार झाल्या? 2 पेयर्स. फर्स्ट इंटेरियर अँगलची पेयर आहे अँगल डी अँड अँगल ई. फर्स्ट पेयर अँगल डी अँड अँगल ई. सेकंड पेयर अँगल सी अँड अँगल एफ. इंटेरियर अँगलच्या किती पेयर तयार झाल्या? देर आर 2 पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल. पहा, ही फर्स्ट पेयर आणि ही सेकंड पेयर. किती पेयर तयार झाल्या? 2च पेयर ह्या ठिकाणी तयार होतात. बाकी इंटेरियर अँगलच्या एक्स्ट्रा पेयर ह्या ठिकाणी तयार होत नाहीत. करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेयर्स, इंटेरियर अँगलच्या 2 पेयर्स आणि आता आपण पाहतोय अल्टरनेट अँगलच्या किती पेयर्स तयार होत आहेत ते. पहा, अल्टरनेट अँगल ह्या ठिकाणी सीचा अल्टरनेट अँगल ई. अल्टरनेट अँगल तुम्हाला माहीत आहेत, ह्याच्या अगोदरही पाहिलं पण तरी सांगतो. ह्या ठिकाणी अल्टरनेट अँगल म्हणजे अशा पद्धतीने झेड प्रकारचा अँगल, इथं सी आणि इथं ई. अशा पद्धतीने असे जे अँगल तयार होतात ह्या आणि ह्या अँगललाच म्हणतात अल्टरनेट अँगल्स. पहा, इथं अल्टरनेट अँगल सीचा अल्टरनेट अँगल ई. पहा, सीचा ई. मग पहिली जोडी काय तयार झाली? अँगल सी अँड अँगल ई. ओके, फर्स्ट पेयर इज अँगल सी अँड अँगल ई. ही झाली फर्स्ट पेयर. कशाची? इंटेरियर अल्टरनेट अँगलची फर्स्ट पेयर. आता त्याच्यानंतर
ह्या डीचा अल्टरनेट अँगल एफ म्हणजे हे बघा अशा पद्धतीने हे आहे ना, ह्या ठिकाणी डी आहे आणि हा एफ, डीचा एफ आणि ह्याचा हा म्हणजे ह्याचा अल्टरनेट हा आणि ह्याचा हा म्हणजे अँगल डी अँड अँगल एफ सेकंड पेअर. आता हे जे आहेत हे कुठून येत रे, हे आतमध्ये आहेत, ह्यांना म्हणतात इंटेरियर अल्टरनेट अँगल. ह्यांना काय म्हणतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल. दीज आर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. हे दोन पेअर इंटेरियर आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या किती पेअर तयार झाल्या, 2. त्याच्यानंतर आता तिसरी पेअर बघा, ह्या बी आहे अँगल बी आणि अँगल एच, हे ना सुद्धा अल्टरनेट अँगलच म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणचे पेअर बी अँड एच हे आहेत ना, हे सुद्धा अल्टरनेट अँगल आहेत. अँगल बी अँड अँगल एच. पहा बीचा अल्टरनेट अँगल एच आणि एचा अल्टरनेट अँगल जी म्हणजे इथं अँगल ए अँड अँगल जी, एचा जी. अशा पद्धतीने चौथी पेअर काय तयार झाली, अँगल ए अँड अँगल जी. अल्टरनेट अँगलच्या किती पेअर तयार झाल्या, 4. ह्या 2 आहेत त्या आतमध्ये म्हणून ह्यांना इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणतात. आणि these two pairs are called as exterior alternate angle. ह्या दोनना एक्सटेरियर म्हणतात, ह्यांना इंटेरियर म्हणतात. परत एकदा समजून घ्या पहिल्यापासून. देर आर थ्री टाइप्स ऑफ अँगल फॉर्म्ड बाय द ट्रान्सफर. फर्स्ट इज करस्पॉन्डिंग अँगल, सेकंड इंटेरियर अँगल, थर्ड अल्टरनेट अँगल. आता सुरुवातीला करस्पॉन्डिंग अँगल पाहतो. हे जे अँगल आहेत ए आणि ई ह्यांना करस्पॉन्डिंग अँगलची पेअर म्हणतात. त्याचप्रमाणे डी आणि एचला सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर बी आणि एफ ही एक पेअर आहे, बी आणि एफ. त्याच्यानंतर सी आणि जी ही एक पेअर. त्याच्यानंतर इंटेरियर अँगलची पेअर पहा. सीचा इंटेरियर अँगल एफ, इंटेरियर अँगल सीचा एफ आणि डीचा ई, ओके 2 पेअर झाल्या. त्याच्यानंतर कोणते अँगल, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलचे 2 टाईप्स आहेत, इंटेरियर आणि एक्सटेरियर. इंटेरियर कशाला म्हणतात पाहिलं आहे हा, आणि हे जोडींना इंटेरियर म्हणतात, ह्या जोडींना एक्सटेरियर म्हणतात. हे तुम्हाला समजलं असेल तर ह्याच्यावरचं एक उदाहरण घेऊ. उदाहरण घेतल्यानंतर आणखी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल. पाहूत एकदा ऑब्झर्वेशन करून घ्या.